शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बीडचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी याबद्दल औपचारिक तक्रार दाखल केली होती। तसंच आव्हाड यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली। जोपर्यंत आव्हाड यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन समोरून उठणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। 501 नुसार आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकं काय कारण आहे आणि कशाच्या प्रकरणातून हा गुन्हा दाखल करताय आपण? काल बीड शहरामध्ये सर्वपक्षीय असं संबोधून असं सांगून जो मोर्चा आयोजित केला होता, जो आयोजित तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी आयोजित केलेला मोर्चा होता। त्याला स्वरूप त्यांनी सर्वपक्षीय दिलं, पण ह्याच्यात त्यांनी त्यांचा खेळ मांडला। इथला स्थानिक आमदार तसेच या राष्ट्रवादीचा आमदार जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणी यांनी पैसा लावून हा मोर्चा बीड जिल्ह्यातून त्यांनी बदनामी केली असा आरोप आहे। नामदार धनंजय मुंडे साहेबांची त्यांनी बदनामी केली आहे। हा जिल्हा अशांत करण्यासाठी ते आले होते। माझ्या विरोधात बीडमध्ये दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे। जितेंद्र आव्हाड यांनी नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे। मी घाबरणार नाही, मी स्वतः बीडमध्ये जाऊन पोलिसांशी चर्चा करणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची बदनामी केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात बीडमध्ये तक्रार केली। तर हे व्हायरल झालेलं चॅट माझं नाही, मी पोलिसांना सर्व पुरावे दिलेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। माझ्या व्हॉट्सअपवरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नहीं पैशन है हा व्हॉट्सअप डीपी आहे। हे मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केलाय, तो चॅट निर्माण केलाय, त्यांनी वापरलाय माझा फोटो, आणि जो फोटो मी कधी वापरतच नाही, फार पूर्वी वापरायचा। मी पोलिसांमध्ये तक्रार केली, पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली। आता पोलीस म्हणतील चौकशी करूया, चौकशी करायला काय नाहीच, खोटा व्हॉट्सअप चॅट आहे आणि मी सगळे पुरावेच दिलेत की कसा व्हॉट्सअप चॅट खोटा आहे। जो स्क्रीनशॉट आहे जितेंद्र भाऊ आव्हाड आणि तो पण शिवराज बांगर त्यांचा, तो मी काल 4:30 वाजता ट्विट केला, जो सोशल माध्यमावर आहे, आणि त्याच्या संध्याकाळीच जितेंद्र आव्हाड यांनी दबाव टाकून जो खोटी FIR माझ्यावर केलेली आहे, त्या खोट्या FIR मध्ये बीडच्या पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी मी बीडला जाणार आहे। मुळामध्ये ही खोटी FIR आहे आणि याच्यामध्ये काय केलंय की त्यांचा जो कार्यकर्ता आहे, बदनामी कोणाची झाली म्हणता येईल तर जितेंद्र भाऊ आव्हाड यांची असं ते म्हणतायत। मग त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करायचा होता। त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे हा खोटा गुन्हा दाखल करताना इतरही काही आरोपी घेतलेले आहेत। माझे त्यांचा आणि माझा तर म्हणजे माझे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढावे, एक साधा सिंपल कॉल नाहीये। याची सत्यता एकतर फॉरेन्सिक लॅब किंवा सायबर क्राईम जो विभाग आहे त्यांनी त्या ठिकाणी करावी, कारण या गोष्टीचं गांभीर्य, त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये त्या बीडच्या परिसरामध्ये निर्माण झालेला संताप, चीड, यामुळे मी कुठल्याही बाबतीमध्ये राजकीय मतप्रदर्शन करणार नाही। परंतु जो चॅट आज प्रसिद्ध झालेला आहे त्याचीसुद्धा चौकशी सायबर ब्रँचच्या मार्फत त्या ठिकाणी व्हावी, आणि सत्यता असेल तर प्रत्येकाचं सत्य स्वरूप काय आहे, त्यांचा चेहरा नेमका काय आहे, त्या घटनेच्या संदर्भातलं गांभीर्य आहे की त्यांना नेमकं इतर काय साधायचं आहे, ते आपोआपच जनतेच्या समोर येईल। अभिनेत्री प्राजक्ता माळीवर करण्यात आलेल्या आरोपांच्या नंतर गौतमी पाटील तिच्या समर्थनासाठी पुढे सरसावले। प्राजक्ता माळीनं जी भूमिका मांडली आहे ती अगदी बरोबर आहे, आम्ही सगळे कलाकार प्राजक्तासोबत आहोत असं गौतमीनं म्हटलं आहे। त्यासोबतच कलाकाराला कलाकार म्हणून जगू द्या, एखाद्या कलाकाराचं नाव कोणाही बरोबर विनाकारण जोडू नका अशी विनंती गौतमी पाटीलनं केली आहे।
मी पहिलं प्राजक्ताताईला सांगते की ताई ह्या गोष्टींना खरंच आम्ही तुझ्यासोबत आहे, सर्व कलाकार तुझ्यासोबत आहे. तू ह्या गोष्टींना ट्रोल जरी केलं तरी लक्ष तर खरंच देऊ नको. आणि आज जे तू काही बोलली मी मगाशीच ऐकलं, तर तू जे बोलली ते सगळं बरोबर होतं. आणि आम्ही तुझ्यासोबत आहे सगळं कलाकार. आणि एक कलाकार आहे तर प्लीज मला एक म्हणायचं आहे की कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या. त्याला कुठल्याही नेत्यासोबतच नाही म्हणत मी, कोणाही सोबत प्लीज त्याचं नाव जोडू नका, कारण की कलाकाराचं दुःख हे कलाकारालाच माहिती असतं. आणखीन एक मोठी बातमी. पुण्यातील सदाशिव पेठेत एका भिंतीवर हिरवा रंग देत फुलं अगरबत्ती लावून चादर चढवण्यात आली होती असा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे शहरात वेगवेगळ्या चर्चा आणि राजकीय वातावरण तापलंय. या घटनेची भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी गांभीर्यानं दखल घेतली. त्यांनी तातडीनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून हिंदू समाजाला सजग राहण्याचं आवाहन केलं आहे. मला व्हॉट्सॲपवरून माहिती कळली आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची माहिती कळते तेव्हा मी त्या ठिकाणी जाते. कधीकधी खरोखर त्याच्यामध्ये तथ्य असतं. तर काल आम्ही तिथे गेलो तेव्हा, आणि अनेक ठिकाणाहून हे व्हायरल माझ्यापर्यंत आलं होतं. मागेसुद्धा शनिवारवाड्याच्या संदर्भात माहिती मला कळली होती आणि ती मी अनेक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली होती विविध पातळीवर. काल पण मी ज्या वेळेला तिथे गेले तेव्हा खरोखरच मला लक्षात आलं, मी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी अशा प्रकारचा हिरवा रंग, फुलं, उदबत्त्या असं काहीही पूर्वी नव्हतं. आणि मग तिथे ते अचानक कसं आलं. तर या गोष्टींची माहिती मिळाल्यावर त्वरित उपाययोजना केली पाहिजे असं मला वाटतं. मी अनेकांनाही आवाहन केलेलं आहे. आणि आपल्या जमिनी, आपल्या प्रॉपर्टीज किंवा एकंदरीतच सगळ्या गोष्टी या सुरक्षित राहाव्यात, यासाठी नक्कीच माझं हे आवाहन असणार आहे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबडी केल्या गेल्या आहेत. बारामती मतदारसंघातून अजित पवार यांचा सुद्धा 20,000 मतांनी पराभव झालाय असा मोठा दावा केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी. तसंच अजित पवार यांचे 13, एकनाथ शिंदे आणि भाजपचे 107 आमदार निवडून आले आहेत असा दावाही त्यांनी केला. जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारने, त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत. यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत. जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2/3 असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं. त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 7 अशी 41 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात, 21 वरती